दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या समस्येवर जमियात उलमा ए हिंद सोलापूर शाखेतर्फे वक्फ बोर्डाचे चेअरमन आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्याशी विविध प्रश्नांवर व वक्फ मालमत्तेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक मौलाना हारिस इशाती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत प्रस्तावित करताना सेक्रेटरी हसीब नदाफ यांनी राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेचे असंख्य प्रश्न मांडलेत व सोलापुरातील वक्फ मालमत्तेवर जाणीवपूर्वक महानगरपालिकेने आपल्या विकास आराखड्यात आरक्षणे टाकली आहेत ती हटविण्यात यावीत, त्याचबरोबर विभागवार न्यायासने स्थापन करावीत व जिल्हा पातळीवर मंजूर झालेले वक्फ कार्यालय सुरू करावेत आणि कर्नाटकाच्या धर्तीवर वक्फ मंडळास 100 कोटी रुपये अनुदान द्यावे। वक्फ जमिनीवरील शासनाचे अतिक्रमण हटवून सदरील जमिनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावे आणि सोलापुरातील हाशमपीर मस्जिद व अनाधिकृत भाडेकरू यांच्या न्यायालयीन वादाचा उपयोग करून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी होत आहे। याबाबत अधिकृत वक्फ बोर्डाने सत्य निवेदन प्रसिद्ध करावे। वक्फ रजिस्ट्रेशन करताना नाममात्र फी आकारावी। वक्फ मंडळास कायमस्वरूपी कार्यकारी अधिकारी शासनाने नेमावा अशा असंख्य समस्या यावेळी मांडण्यात आल्या। या सर्व समस्यांवर शासनाने त्वरित पाठपुरावा करेल, त्याचबरोबर वक्फ मंडळाकडे प्रलंबित समस्याबाबत त्वरित कृती कार्यक्रम करण्याचे आश्वासनही दिले आहे। यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या ट्रस्टींच्या समस्या या व्यक्तिगत पातळीवर मांडण्याची संधीही देण्यात आली व त्याचे लिखित निवेदन यावेळी स्वीकारण्यात आले असून सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमियतचे हाफिज अब्दुल हमीद चांदा, हाजी अयूब मंगलगिरी, हाजी अब्दुल सत्तार दर्जी, डॉक्टर ए.जी. शेख, मुस्ताक इनामदार, हाफिज महमूद यूसुफ प्यारे, हाफिज यूसुफ, हाफिज तौसीफ सिंदगीकर, डॉक्टर शकील अत्तार, अब्दुल मजीद गदवाल, शुकुर खलीफा, मौलाना मैनुद्दीन, हाफिज सनाउल्ला, हाफिज शफीक यांनी विशेष परिश्रम घेतला। तर या कार्यक्रमात माजी आरिफ शेख, जुबेर कुरेशी, शौकत पठाण, ॲडव्होकेट अब्दुल्ला डोणगावकर, शेख समीउल्ला, पत्रकार जमादार, हाजी केबी नदाफ, शकील मौलवी, जाकीर मनियार, फारूक मटके, बाबा मिस्त्री, वसीम पठाण यांसह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व वेगवेगळ्या ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।